तुम्ही पण माझ्यासारखे स्मॉल कंटेंट क्रिएटर असतात ना, तर हा व्हिडिओ स्किप नका करू. कारण ना आज मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगणार आहे. आपण रोज कंटेंट क्रिएट करतो, कन्सिस्टन्सी ठेवतो, बट ग्रोथ नाही दिसत, नाही व्ह्यूज येतात त्याच्यावर, ना कोणी रिस्पॉन्स करते. लोक म्हणतात चांगला कंटेंट क्रिएट कर, ग्रोथ होईल, बट कधी? किती दिवस आणखीन वेळ करायचा? किती महिने झाले मी कंटिन्यूमध्ये व्हिडिओ बनवत आहे. मूड खराब असला तरी व्हिडिओ बनवणं, डोकं खराब असलं तरी व्हिडिओ बनवणं. व्हिडिओ तर कंटिन्यू बनवत आहे यार. मान्य आहे आम्ही स्मॉल कंटेंट क्रिएटर आहे, बट रिस्पॉन्स कधी भेटणार, ग्रोथ कधी होणार, हा प्रश्न खूप वेळा डोक्यात येतो. आणि फॉलोअर्स वाढण्याची स्पीड बघून असं वाटतं की आपण कुठे चुकत आहे का, की आपण केपेबल नाही ह्या गोष्टीसाठी, हेही समजत नाही. तुम्हाला पण ह्या गोष्टी फील होतात का यार? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्यासारख्या स्मॉल कंटेंट क्रिएटरची सगळ्यात मोठी अचिव्हमेंट काय तुम्हाला माहिती आहे का? की कधीच गिव्हअप नाही करायचा. सध्या आमचा स्ट्रगल चालू आहे. आता हा स्ट्रगल कधी ना कधी तर संपेल. आज ना उद्या सक्सेसफुल होऊ. आणि मी तुम्हाला याच्या पहिले सांगितलेलं आहे की एक स्वतःचं वर्चस्व निर्माण करायचं. या सगळ्या गोष्टीपैकी जर एकही गोष्ट माझी तुम्हाला फील झाली असणार ना, तर नक्की काही ना काही रिस्पॉन्स करा माझ्या व्हिडिओवर. दिवस तर खूप आधी सुरू झाला होता आमचा, बट खूप सारे प्रश्न होते डोक्यात, ते सगळे मांडले आज तुमच्या समोर. आणि आम्ही चाललोय ना सध्या मामाला आणि पृथ्वीला बस स्टँडवर सोडायला. ते चालले होते हैदराबादला. त्याच्या आधी ना राणीत थोडं पेट्रोल टाकून घेतलं, कारण राणीचा काटा ना मरायला टेकला होता. मामा येणार होता शिवाजीनगर मेट्रो स्टेशनवर आणि पृथ्वी डायरेक्ट कॅब करून येणार होता. तर मामाला पिक करू आणि त्याला सोडू बस स्टँडवर आणि थोडी गप्पा गोष्टी करू, कारण हे दोघं आता भेटणार आहे आपल्याला ऑलमोस्ट 15-20 दिवसानंतर. म्हणजे की ना नेक्स्ट मंथमध्ये म्हटलं तरी चालेल. बघा मामा ना चाहात काड्या फिरवत होता. म्हणजे किती टॅलेंट आहे म्हणा मामात. बघा आता तुम्ही काय म्हणू याला, असं काही नाही, साय होती त्याच्यात तर ती बाहेर काढायची ट्राय करत होता तो, का काय माहीत. तर असंच गप्पा गोष्टी करत आम्ही बसलो होतो. आणि त्याच्यात ना आज इंडियाची मॅच पण होती. त्या दोघांना म्हटलंय मी की आज नका जाऊ, उद्या जा. पण त्यांनी घाईघाईमध्ये ना तिकीट करून घेतली होती. म्हटलं ठीक आहे असो. निघालोय आम्ही सध्या बस स्टँडला जाण्यासाठी. पहिले मेट्रो स्टेशन जवळच बसलो होतो आणि फायनली पृथ्वी पण आला. पृथ्वी बस याच्या काही 15-20 मिनिटं पहिले आला आणि याची हसी मजाक करणं चालू होतं. कारण याची इच्छा तर नाही होत होती जायची, कारण याला ना आज एफसी रोडवर थोडी हसी मजाक करायची होती. तुम्हाला माहीत असणार एफसी रोडवर काय मजा होते. तर फायनली यांची बस पण आली. म्हटलं चल भाई जा, आता रडू नको. केलं यांना शेवटी बाय बाय. आणि आम्ही पण निघालो सध्या एफसी जाण्यासाठी, कारण तिथे क्राऊड खूप जबरदस्त होता. मॅच संपेपर्यंत ना आता तिथेच थांबणं. सध्या तर मी एकटाच आहे. पाहू कोणी तिथे ओळखीचं भेटलं तर त्याच्यासोबत हसी मजाक करत फिरू. पाहून घ्या क्राऊड काय जबरदस्त. भाई इंडिया जिंकली, याचं सेलिब्रेशन इतकं जोरदार चालू होतं ज्याची काही हद नाही. ये जिंकली इंडिया. चला भेटूया तुम्हाला उद्या ह्याच जोश सोबत. बाय बाय.